MIDC मधील राम इंडस्ट्रीज मध्ये धान्याच्या गोडाऊनला आग लागल्याची माहिती प्राप्त झाली आणि ही आग वाढते आहे। महत्वाचं म्हणजे फायर ऑडिट प्रत्येक कंपनीचं, प्रत्येक व्यावसायिकाचं होत असतं आणि आता मार्च महिना आहे। मार्च महिन्यामध्ये टार्गेट कंप्लीट करणे, प्रत्येक गोष्ट अपडेटेड आहे की नाही आहे याची माहिती घेणे प्रशासनाचं काम असतं। एका छोट्या दुकानदाराला फायर ऑडिटची माहिती मागितली जाते, मात्र एवढ्या मोठ्या इंडस्ट्रीजकडे फायर ऑडिटची माहिती मागितल्या गेली का हे अत्यंत महत्वाचं आहे। जर फायर ऑडिट किंवा अग्नी कुठल्याही प्रकारच्या अनुचित घटनेपासून वाचण्यासाठी या इंडस्ट्रीजमध्ये उपाययोजना पूर्ववत असत्या तर कदाचित एवढी मोठी ही घटना झाली नसती किंवा ही आग एवढ्या मोठ्या प्रचंड प्रमाणात वाढली नसती। वेळीच जर ही माहिती कंपनीच्या संचालकाला, कंपनीच्या मालकाला मिळाली असती, आग जेव्हा छोट्या प्रमाणात होती तेव्हाच ही विझवून ती नियंत्रणात आणता आली असती। मात्र एकंदरीत सर्व परिस्थिती बघता कदाचित पूर्णपणे ऑडिट नसावं असा अंदाज आपण व्यक्त करू शकतो। आणि मग अशा वेळेस या सगळ्या घटनेला, होणाऱ्या घटनेला जबाबदार कोण? प्रशासन की सामान्य नागरिक की ज्यांची संचालक आहेत ते? मात्र कुठल्याही प्रकारच्या होणाऱ्या हानीसाठी, अनुचित घटनेसाठी आपण पूर्ववत आपण तयारी करत असतो। त्या सगळ्या गोष्टींचं आपण सगळ्या नियोजन करूनच पुढे जात असतो। आता या आग विझल्यानंतर नेमकं कारण आणि याचा जबाबदार कोण याचं जेव्हा शोध घेतला जाईल तेव्हा नेमकं यामागचं सगळं आपल्याला सत्य उघड होईल। मात्र प्रशासन यासाठी किती जबाबदार असेल याचंही उत्तर आपल्याला मिळणे आवश्यक आहे। सामान्य नागरिकांना प्रश्न असतीलच तर त्याचंही उत्तर प्रशासन देणे लागतो। नेमकं छोट्या दुकानदारांना तुम्ही ऑडिट मागता, छोट्या दुकानदारांकडे हिशोब मागता, मग एवढ्या मोठ्या इंडस्ट्रीज वाल्यांकडे तुम्ही जाब मागण्यासाठी जबाबदार नाही का? अशा एवढ्या मोठ्या इंडस्ट्रीजना तुम्ही जाब का विचारत नाही हा प्रश्न सुद्धा इथे उपस्थित होतो। तरीच ही आग नियंत्रणात आली नाही। विचार करा, MIDC परिसर, औद्योगिक क्षेत्र या ठिकाणी बऱ्याच वेगवेगळ्या, आमचे प्रतिनिधी रोहित खाडे आणण्याचा प्रयत्न सुरू आहेत। आपल्यासोबत MIDCचे अध्यक्ष आपल्यासोबत जुळलेले आहेत, किरणजी पातुरकर। आपण जाणून घेऊया की नेमकी कशा पद्धतीने, काय सांगाल, कशा पद्धतीने आग लागली? अग्रवाल ऑइल मिल मध्ये खूप मोठ्या प्रमाणात आग लागली। 10 मिनिटाच्या आत सरकी ढेप त्यांनी आग पकडली। मला जसा फोन आला तर मी मनपाचे आयुक्त कलंदरी साहेबाला फोन लावला। बहुतेक आज त्यांचा फोन बंद होता आणि नरेंद्र वाडकेट साहेबांशी बोललो, SDO साहेब भटकर साहेबांशी बोललो, एक्झिक्युटिव्ह इंजिनियर दावेराव साहेबांशी बोललो। यंत्रणा हलवली वेगाने। ते मनपाच्या तिन्ही गाड्या, MIDCची गाडी, आता चांदूर रेल्वेची गाडी, तिवसाची गाडी, या सगळ्या गाड्या आल्यात आणि त्या आग विझायचा प्रयत्न करतो। आग दिसते, परंतु सगळ्यात मोठं म्हणजे जे कॉर्डिनेशनचा प्रॉब्लेम आहे। एक तर MIDC अमरावतीमध्ये फायर स्टेशन असताना गाडी नाही आहे। आम्ही सातत्याने मागणी करतोय आणि यांचे हायड्रंट जे आहेत जे जोडणं ते प्रॉपर नाही आहे, पाणी सुद्धा कमी आहे, हे अत्यंत धोकादायक आहे। आम्ही सातत्याने मागणी करतोय गेल्या वर्षभरापासून की ते फायर स्टेशन आहे तिथे गाडी द्या। कॉर्पोरेशनकडे गाडी होती यांची, ते कॉर्पोरेशन चालवत नाही आहे आणि आता हे जे कोटी रुपयाचं नुकसान झालं ते यांच्या एका गाडीपेक्षा खूप जास्त आहे। मला वाटतं की MIDC ने याची दखल घ्यावी, तातडीने ते गाडी द्यावी आणि हायड्रंटची व्यवस्था करावी, पाण्याची व्यवस्था करावी अशी माझी त्यांच्याकडे मागणी आहे। पण आता यावेळी सगळ्या अधिकारी वर्गांनी आम्हाला खूप चांगलं सहकार्य केलं, अतिशय चांगलं कोऑर्डिनेट केलं म्हणून ही आग लवकर आटोक्यात येऊन राहिली आहे। अग्निशमन दलाच्या किती गाड्या आतापर्यंत दाखल झाल्या? आतापर्यंत जो 3 गाड्या मनपाच्या आहे, एक MIDCची आहे, एक चांदूर रेल्वेची आहे, 5 गाड्या आलेल्या आहेत। नेमका या गोडाऊन मध्ये बनत सरकी, या ठिकाणी ऑइल बनते, ते ऑइल बनवत आणि ढेप बनते, त्यामुळे सरकी मोठ्या प्रमाणात असते, ढेप मोठ्या प्रमाणात असते आणि ऑइल मोठ्या प्रमाणात असते। तिन्ही गोष्टी ज्वलनशील आहेत आणि एकदा आग लागल्यानंतर ते लवकर आटोक्यात येतात। वेळेत आग नियंत्रण आणण्यात येणार काय वाटतं आपल्याला? आता बघा इथे 7 वाजले आहे, म्हणजे जवळपास दीड ते 2 तास झालाय ते आटोक्यात आणायला। मला जो पहिला फोन आला होता त्या फोन पासून साधारणतः नाही एक सव्वा तासात आग आटोक्यात आणण्याचा जवळजवळ कंट्रोलमध्ये आले, सव्वा तास झाला। जवळपास सव्वा तासापासून जे आहे आग नियंत्रणात आणण्याचा प्रयत्न सुरू आहे, तशी माहिती आपल्याला MIDC असोसिएशनचे अध्यक्ष किरणजी पातुरकर यांनी दिलेली आहे। अग्रवाल
आपण बघू शकता नुकतेच आपल्याला औद्योगिक महामंडळाचे म्हणजे MIDC चे अध्यक्ष किरण पातुरकर यांची प्रतिक्रिया आपण ऐकली. तुम्ही ऐकलं असेल की प्रशासनाकडे अमरावतीच्या अग्निशमन दलाकडे पुरेशा गाड्या सुद्धा नाही. जर यापेक्षा मोठी घटना झाली, आता ही घटना कमी नाही, या घटनेत सुद्धा आपल्याला बाहेर गावावरून अग्निशमन दलाच्या गाड्या बोलवाव्या लागल्या ही आग नियंत्रणात आणण्यासाठी. आणि आपण ऐकलं की प्रशासनाकडे मुबलक अशा साधनं नाही आहे. आणि जर यापेक्षा मोठी कुठलीही अनुचित घटना घडली तर मग अशा वेळेस काय? जसं मी आता तुम्हाला म्हटलं की यासाठी जबाबदार प्रशासन का, आणि या प्रश्नाचं उत्तर देणार कोण? प्रशासनाला प्रश्न विचारायला गेलं तर ते टाळमटाळ करतात. आम्ही नंतर बोलू, आमच्याकडे पुरेशी माहिती नाही, माहिती घेऊन सांगतो, अशा प्रकारची उत्तरं माध्यमांना दिली जातात. मग या प्रकारच्या अनुचित घटनांमध्ये, या घटनेमध्ये कुठल्याही प्रकारची जीवितहानी झाली नाही, मात्र झाली तर त्याला प्रशासन जबाबदार राहील का, त्याचा जाब देईल का, आणि होणाऱ्या नुकसानीची नुकसान भरपाई प्रशासनाकडनं आपल्याला मिळेल का, हा सुद्धा प्रश्न इथं निर्माण होतो. आपल्याला किरण पातुरकर यांनी सांगितलं की पुरेसं ऑडिटही इथे होत नाही, पुरेसं आम्ही सतत मागण्या करूनही त्या मागण्यांकडे हवं तेव्हा वेळेवर लक्ष दिलं जात नाही. लक्ष न देण्याचंच कदाचित ही घटना कारण आहे का, हा प्रश्न सुद्धा इथे उपस्थित होतो. जवळपास 2 तास या आगीला लागून झालेले आहेत. आग अजूनही पूर्णपणे नियंत्रणात आलेली नाही. आग विझवण्यासाठी प्रशासनाच्या वतीने प्रयत्न चालूच आहेत. गर्दी आजूबाजूला वाढतीच आहेत. MIDC म्हटलं की इथे प्रत्येक प्रकारची इंडस्ट्री आहे. स्पेशली इथे जास्तीत जास्त ऑइलिंगशी संबंधित कामं केले जातात. आग वाढण्यासाठी ऑइल हे अतिशय महत्वाचं आणि मुख्य कारण असतं. जर या पद्धतीने आग नियंत्रणात आली नाही आणि ती आजूबाजूच्या इंडस्ट्रीज मध्ये पसरत गेली, आणि जर या घटनेला, या आगीच्या तांडवाला नियंत्रणात आणता आलं नाही तर काय होणार, हाही एक अंदाज आपण इथे व्यक्त करू शकतो. संपूर्ण गोडाऊनला टिनाचे शेड आहेत. मोठ्या प्रमाणात फैललेलं हे जे आहेत गोडाऊन आहेत, जेणेकरून जवळपास 1.5 ते 2 तासापासून अद्यापही आग नियंत्रणात आली नाही. मोठ्या प्रमाणात आगीचा तांडव आपल्याला बघायला मिळत आहे. तर आपण दुसऱ्या बाजूला उभे आहेत आणि आपल्याला मागच्या साईडला सुद्धा आपण बघितलं तर मोठ्या प्रमाणात आगीच्या चिंगाऱ्या होताना आपल्याला दिसून येत आहेत. अग्निशमन दल असेल किंवा JCBच्या सहाय्याने जे आहे आग विझवण्याचा प्रयत्न सध्या सुरू आहे. क्या करेगा पानी निकालने टाइम पास मोठ्या प्रमाणात नागरिकांचा आक्रोश सुद्धा आपल्याला बघायला मिळतो. मोठ्या प्रमाणात नागरिकांनी गर्दी या परिसरामध्ये केलेले आपल्याला दिसत येत आहे. पोलीस प्रशासनाच्या वतीने वारंवार विनंती करण्यात येत आहे की कुणीही या आगीच्या आजूबाजूने थांबू नये. MIDCतील राम इंडस्ट्रीज मध्ये लागलेली ही आग तुम्ही पाहताय की ही पसरते आहे. तिचा तांडव जो एक राक्षसी रूप आगीचं असतं ती धारण करते आहे, आणि ती काही नियंत्रणात यायचं काही कुठल्याही प्रकारचं आपल्याला इथे चिन्ह दिसत नाही आहे. अग्निशमन दलाच्या जवळपास 11 ते 12 गाड्या ही आग विझवण्यासाठी लागलेल्या आहेत, आणि अजूनही या आगीला कुठल्याही प्रकारचं या आगीवर नियंत्रण मिळवता आलेलं नाही. तिच्या उंच उठणाऱ्या ज्वाला आपल्याला दिसत आहेत. त्या ज्वालांमधून निघणारा धूर, एकंदरीत तो परिसर झालेला धूरमय काळोख एकंदरीत सर्व परिसरात पसरलेला आहे. MIDC म्हणजे एक औद्योगिक क्षेत्र, अमरावतीतील अतिशय नामवंत असं हे औद्योगिक क्षेत्र, आणि दिवसेंदिवस अमरावतीतील होणारा विकास, येणारे नवीन उद्योग, आता 31 मार्चला आपल्या इथे विमानतळाचं उद्घाटन होणार आहे, आणि या निमित्ताने आपल्या अमरावतीमध्ये नवनवीन उद्योगांना येण्यासाठी एक रस्ता मोकळा होतो आहे.
प्रशासन अमरावतीच्या विकासाकडे पूर्णपणे राजकीय स्तरावरून लक्ष देण्यात येत आहे आणि अशा वेळेस होणाऱ्या या घटना कदाचित आपल्या या सगळ्या विकासाला कुठेतरी एक स्पीड ब्रेकर का होईना किंवा एखादा रस्ता म्हणतात की यशाच्या रस्त्यातला कुठला तरी दगड होईल का, चिन्ह म्हणजे सिद्ध होईल का, या सगळ्या गोष्टींकडे प्रशासनाने लक्ष देणं गरजेचं आहे. या घटनेला अगदी दुर्लक्ष करून चालणार नाही प्रशासनाच्या वतीने. अशा होणाऱ्या घटना सतत होणाऱ्या अमरावती शहरामध्ये प्रत्येक आठवड्याला म्हणा किंवा दर 8 ते 10 दिवसांनी आगीची एक घटना घडते आणि त्या घटनेला नियंत्रणात आणण्यासाठी प्रशासनाच्या वतीने प्रयत्न होताना झालेल्या घटनेच्या वेळी आपल्याला दिसतात. मात्र घटना होऊ नये यासाठी प्रशासनाच्या वतीने कुठल्या प्रकारचे प्रयत्न करण्यात येतात का, हा प्रश्न सुद्धा इथे उपस्थित होतो. आम्ही या निमित्ताने या थेट प्रक्षेपणातूनच प्रशासनाला प्रश्न विचारतो आहे की या आगीसाठी नेमकं कारण काय, याला जबाबदार कोण. अशा प्रकारच्या जर घटना होत राहिल्या, आता उन्हाळा नुकताच सुरू झालेला आहे, उन्हाने उष्णतेने तिचा अजून रौद्ररूप तिने दाखवलेलं नाही आहे आणि अशा वेळेस जर या घटना होत राहतील, उष्णतेचं प्रमाण वाढत राहील आणि मग सामान्य नागरिकांचं काय, याकडे दुर्लक्ष आपल्याला प्रशासनाच्या वतीने होताना दिसतं. प्रशासन यासाठी काय उपाययोजना करतं, या सगळ्या घटनेंना नियंत्रणात आणण्यासाठी काय प्रयत्न करतं, हे सुद्धा आपल्याला बघणं आहे. आपण बघू शकताय गोडाऊनच्या आतमध्ये टीनाचं शेड असलेलं हे गोडाऊन आहे आणि या आगीमुळे ते अतिशय तापलं असेल. एकंदरीत आग विझवताना पाणी वरच्या वर राहतं, वरची आग विझली जाते, मात्र तो जो ढीग आहे त्या ढिगाच्या आतमध्ये आगीच्या ज्वालामुखी सारखे त्या आतमध्ये राहतात. जसं जसं त्याला उखरलं जातं तशी तशी ती आग वाढत जाते आणि त्याच पद्धतीचं एक चित्र आपल्याला इथे दिसते आहे. आग इथे वाढते आहे, आग वाढतानाच आपल्याला चित्र या व्हिडिओ मध्ये दिसते आहे. MIDCतील राम इंडस्ट्रीज मध्ये ही आग लागलेली आपल्याला दिसते आहे. सिटी न्यूजच्या सर्व सोशल मीडिया हँडलवर या आगीचं रौद्र रूप, त्याचं थेट प्रक्षेपण तुम्ही पाहत आहात. ही आग नियंत्रणात आणण्यासाठी प्रशासन इथे या आपल्याला व्हिडिओमध्ये शर्थीचे प्रयत्न करताना दिसतंय. अग्निशमन दलाच्या गाड्या स्थानिक पातळीवर इथे कमी पडल्यात, त्या गाड्या आपल्याला बाहेरून मागवाव्या लागल्यात. नुकतेच आपल्याला MIDCचे अध्यक्ष किरण पातुरकर यांनी प्रतिक्रिया दिली आणि त्या प्रतिक्रियेमध्ये सांगितलं की गाड्या आम्हाला बाहेरून मागवाव्या लागल्या, पुरेशी साधनं इथे उपलब्ध नाही. अमरावती जिल्हा हा काही लहान नाही आणि या ठिकाणी होणाऱ्या घटनेचं प्रमाणही काही कमी नाही. अशा वेळेस साधनांची असणारा तुटवडा हा नक्कीच एक प्रश्न निर्माण करणारा प्रशासनासाठी आहे. यावेळेस सामान्य जनतेसाठी नक्कीच हे विचार करायला लावणारी घटना आहे, करायला लावणाऱ्या गोष्टी आहे की जर अशी आपत्ती पुन्हा एकदा आली, यापेक्षा मोठी आली, तर प्रशासन वेळेवर हवे तेवढे पूरक साधनं पुरवू शकला नाही तर काय होणार. नुकतं आपण पाहताय की ही आग विझवण्यासाठी अग्निशमन दलाच्या वतीने पाण्याच्या इथे फवारा करण्यात येतो आहे. पाण्याच्या फोर्सनी ही आग नियंत्रणात आणण्यासाठी प्रयत्न केले जातात आहेत. मात्र तुम्ही जर वाचलं असेल किंवा तुम्हाला माहिती असेल, आग विझवण्यासाठी पाण्यामध्ये फोम याची आवश्यकता असते. तो पाण्यात मिक्स करून आगीवर नियंत्रण आणली जाते. मात्र इथे प्रशासनाकडे या पद्धतीची ही सोय नाही. फक्त पाण्याचा वापर करून ही आग नियंत्रणात आणली जाते आहे. तुम्ही पाहू शकताय आग आता नियंत्रणात येताना दिसते आहे. या गोडाऊन कडे पोलीस प्रशासन जाते आहे. नेमकं काय असावं, आतमध्ये किती काय नुकसान झालेलं आहे, आग नियंत्रणात पूर्णपणे आली की नाही याचा एक अंदाज घेण्याचा प्रयत्न केला जातो आहे. मात्र आग काही नियंत्रणात आलेली नाही. आपण पाहू शकताय गोडाऊनच्या आतमध्ये जर बघितलं तर थोड्या प्रमाणात आपल्याला आग दिसून येत आहे.
अगदी थोड्या वेळाच मध्ये आग नियंत्रणात आणण्यास यश येईल असं तरी सध्या संभावना दिसत आहेत. जसा जसा पाण्याचा वर्षाव आगीवरती बंद होतो तसंच पुन्हा आगीचं वाढण्याचं जे चित्र आपल्याला दिसून येत आहे. गोडाऊनच्या आतमधील आपण दृश्य बघू शकता. त्यामधील सरकी असेल, ढेप असेल किंवा तेल असेल संपूर्णपणे जळून खाक झाले आहे. आपण बघू शकतो गोडाऊन मधल्या कार्यालयाच्या आतमध्ये सुद्धा आगीचं दृश्य तुम्ही पाहताय की आगीला नियंत्रणात आणण्यात आगीचं तांडव, आगीचं रौद्ररूप एवढं आहे की कोणीही समोर जाऊ शकत नाही. आपल्याला वाटलं की गोडाऊन मधली आग नियंत्रणात आली आहे आणि ही आतमध्ये जातात आहेत गोडाऊनच्या, पण नाही. तो आग एवढी आहे की लोक मागे आलेले आहेत. त्याच्या कदाचित त्या आगीच्या उष्णतेच्या वाफा एवढ्या जोराच्या असतील की सगळे मागे आलेले आहेत आणि इथे काय होतंय याचा काही अंदाज आपल्याला येत नाही. तुम्ही व्हिडिओमध्ये पाहू शकता की पूर्णपणे काळोख तिथे पसरलेला आपल्याला दिसतो आहे. घटनास्थळी आमचे सिटी न्यूजचे प्रतिनिधी अजय शृंगारे आणि रोहित खाडे आहेत. आपण थेट घटनास्थळावर प्रतिनिधींशी आपण संपर्क करूया आणि जाणून घेऊया की नेमकी घटनास्थळी काय परिस्थिती आहे. आमचे सिटी न्यूजचे प्रतिनिधी अजय शृंगारे. हॅलो अजय. अजय तुम्हाला आवाज येतो आहे? हॅलो अजय. अजय शृंगारे तुम्हाला आवाज येतो आहे? अजय मला सांगा घटनास्थळी काय परिस्थिती आहे सध्या? आपल्या सोबत अध्यक्ष किरण पातुरकर आहेत. त्यांना विचारा की एमआयडीसी मध्ये असलेल्या कंपन्यांचे ऑडिट झाले का, फायर ऑडिट झाले का, हा प्रश्न आपण त्यांना विचारूया. आणि त्या भीषण आगीचे जे दृश्य आहेत अमरावती शहरातील एमआयडीसी परिसरातील रामा इंडस्ट्रीमध्ये हे सर्किट ढेपच्या आतमध्ये असलेल्या ही आग लागली आहे आणि आगीचं अद्यापर्यंतही नियंत्रण आणण्यात आलेलं नाही. त्या आगीवर नियंत्रण आणण्याकरिता अग्निशमन विभागाचे कर्मचारी आतुरात प्रयत्न करीत आहेत. अनेक वाहनांचा पाण्याचा वापर करण्यात जात आहेत आणि अद्यापर्यंत आगीवर नियंत्रण आणण्यात यश मिळून नाहीत आणि लोकांची संख्या मोठी या ठिकाणी जमा झाली आहे. आपल्यासोबत किरण पातुरकर जे एमआयडीसी अध्यक्ष आहेत ते सुद्धा आपल्यासोबत जोडले आहेत. भाऊ काय माहिती द्यायला कशी माहिती? रामा इंडस्ट्री ऑइल इथे तयार केले होते, त्यामुळे ते सरकी मोठ्या प्रमाणात आहे, ढेप मोठ्या प्रमाणात आहे आणि ऑइलही मोठ्या प्रमाणात आहे. साधारणतः 1.5 तासापूर्वी इथे आग लागली आणि इथून राजेश बजाजचा मला फोन आला, आशिष सावजी आमच्या सेक्रेटरीचा फोन आला आणि त्यानंतर एमआयडीसी मधून ऑफिसमधून फोन आला. मी ताबडतोब कॉर्पोरेशनशी संपर्क साधला, फायर ब्रिगेडचे जे अधिकारी आहेत त्यांच्याशी संपर्क साधला आणि आज साहेबाचा फोन बाहेर होता, बहुतेक असावेत, नरेंद्र वानखेडेंशी बोललो. त्यांनी ताबडतोब 3 गाड्या ताबडतोब रवाना केल्या. त्याच्यानंतर भटकर साहेब हे बोलले जे एसडीओ आहेत त्यांनी ताबडतोब सगळ्या नगरपालिकांशी संपर्क केला. तांदूर रेल्वेची गाडी आली आहे, तिवसाची गाडी निघालेली आहे, परतवाडा वगैरे सगळ्या ठिकाणी ते बोलले भातकुलीशी. आणि त्याच्यानंतर मग दाबेराव साहेब जे एक्झिक्युटिव्ह इंजिनियर आहे एमआयडीसी त्यांच्याशी बोललो. त्यांनी नांदगावपेठची गाडी पाठवली. स्वतः संजय विजय साहेब डेप्टी एक्झिक्युटिव्ह इंजिनियर पाण्याच्या टाकीवर बसले. त्यांनी ते पाण्याचं काम जोडून न्यायचं केलं आणि या सगळ्यांच्या कॉर्डिनेशनमुळे आणि फायर ब्रिगेडचे जे कर्मचारी आहेत त्यांनी अतिशय मेहनत घेतली.
म्हणजे अजून कंट्रोलमध्ये जरी आणली नाही आहे तरी बऱ्यापैकी कंट्रोलमध्ये त्यांनी 1.25 तासामध्ये आणली. 5 गाड्या सातत्याने पाणी त्याच्यात शिंपडतात आहे. त्यामुळे आमचे पदाधिकारी सुद्धा त्यांना कॉपरेट करत आहेत. परंतु एक सगळ्यात मोठी दुःखदायक घटना म्हणजे अशी आहे की गेल्या अनेक वर्षापासून एमआयडीसी असोसिएशन एमआयडीसीचं आणि कॉर्पोरेशनचं एकमेकांशी एक हे झाला होता MOU. त्यानुसार फायर ब्रिगेडच्या गाड्या एमआयडीसीने कॉर्पोरेशनला दिल्या होत्या, परंतु आता त्या गाड्या खराब झाल्या आहेत आणि कॉर्पोरेशननी आता एमआयडीसीचं फायर ब्रिगेड चालवण्याचं असमर्थता व्यक्त केली आहे. आम्ही 2 वर्षापासून सातत्याने एमआयडीसीच्या मागे लागलो की तुम्ही ते चालवा, तुम्ही गाड्या घ्या आणि गाड्या अमरावतीच्या फायर स्टेशनला ठेवा एमआयडीसी. आपण अजून 2 वर्षामध्ये त्यांनी आमची मागणी मान्य केलेली नाही. इथे एकही गाडी अजून उपलब्ध करून दिली नाही. मागे परेश फॅक्टरीत आग लागली, तिकडे शेगावच्या फॅक्टरीत आग लागली, त्यानंतर अजून एका फॅक्टरीवर जकोडियांच्या फॅक्टरीत आग लागली. तर ही 4थी आग आहे. करोडो रुपयाचं नुकसान होते आहे, परंतु एमआयडीसीने अजून एक गाडी सुद्धा इथे दिली नाही. त्याच्यामुळे नुकसान होते करोडो रुपयाचं. गाडी जर 5 मिनिटात पोहोचली ती आग लवकर आटोक्यात येते. त्यामुळे आमची आग्रहाची मागणी आहे आता तरी एमआयडीसीने तातडीने हे फायर स्टेशन चालवावं आणि इथे गाड्या उपलब्ध करून द्याव्या. एमआयडीसी मध्ये किती कंपन्यांचं ऑडिट केलेलं आहे काय माहिती? तिथे साधारणतः एमआयडीसीची जी परवानगी आहे प्लॅन सँक्शन जोपर्यंत ते त्यांच्या फायरचं इक्विपमेंटचं आपण मान्य करत नाही आणि त्यांची NOC घेत नाही तोपर्यंत फॅक्टरी चालूच नाही करतात. त्यामुळे त्यांच्या ज्या अटी आहेत शर्ती आहेत याच्या एमआयडीसीच्या त्या लक्षात घेऊनच काम करावं लागतं. आपण अध्यक्ष आहात, आपल्या माहितीकरिता मनपाने फायर ऑडिटचं केलं काम केलं असेल किती फायर ऑडिट मनपा काही करत नाही आहे किंवा त्यांचा नाही, तो एमआयडीसीचा विषय आहे. आणि एमआयडीसी मान्यता देताना तुमचं मॅप सँक्शन करताना आणि त्याच्यानंतर NOC देताना या सगळ्या गोष्टी चेक करते.